शिंदखेडा तालुक्यातील डाबली धांदर्णे येथील रामकृष्ण पाटील शेतकरी करतोय मिरची रोपाची लागवड व रोपवाटिका निर्मिती। शंकेश्वरी व फाफडा गावरान मिरची रोपाची लागवड व विक्री। खानदेशातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी। शिंदखेडा तालुक्यातील डाबली धांदर्णे येथील आदर्श शेतकरी रामकृष्ण धनराज पाटील हे दरवर्षी आधुनिक पद्धतीने शेती करताना विविध पिकांवर संशोधन देखील करीत असतात। त्यांनी स्वतः कपाशीच्या शेतात मिरचीचे अंतर्गत लागवड करून नवीन प्रयोग शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे। यातून गेल्या 50 वर्षापूर्वीची वडिलोपार्जित परंपरा आजही आपल्या कौशल्यातून साकार करताना दिसत आहेत। त्यात गेल्या 15 वर्षापासून मिरची शंकेश्वरी व फाफडा गावरान हे वाण स्वतः संशोधनातून लागवड करून विक्री करतात। सदर मिरची रोपाची मागणी नंदुरबार, शहादा, साक्री, धुळे, शिरपूर, जळगाव, नाशिक या संपूर्ण खानदेशासह सुरत, गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी होते। त्याचे आजोबा पंडित महादू पाटील, वडील धनराज पंडित पाटील यांची वडिलोपार्जित परंपरा आजही टिकून ठेवली आहे। ते तेवढ्यावरच थांबले नाही तर मिरची उत्पादनातून या वाणापासून तिखट तयार करून त्याची मोठ्या प्रमाणात खानदेशात व्यापारी सह सर्वसामान्य लोक घरगुती वापरासाठी विक्रीसाठी दरवर्षी साधारणतः 20 क्विंटलहून अधिक विक्री करतात। अशा आदर्श शेतकरी रामकृष्ण पाटील यांना भेटायला अनेक शेतकरी येऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन करीत असतात। या वर्षी मोठ्या प्रमाणात मिरचीचे रोप लागवड केली असून त्याची विक्री देखील सुरू आहे। डाबली धांदर्णे येथील तर होळ शिवारात रेल्वे स्टेशन समोरच्या शेतात ज्या शेतकऱ्यांना रोपे हवे असल्यास रामकृष्ण पाटील मोबाईल क्रमांक 9552781271 ला संपर्क साधावा असे या निमित्ताने आवाहन केले आहे। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत, शिंदखेडा। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी रामकृष्ण पाटील। माझं गाव आहे डाबली धांदर्णे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। मी जवळजवळ गेल्या 15 वर्षापासून शंकेश्वरी गावरान आणि जळगाव फाफडा गावरान या मिरचीच्या रोपांचे संवर्धन करीत आहे। संवर्धनच नाही तर मी लागवड देखील या क्षेत्रामध्ये करत असतो आणि या जाती मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की या जाती आपण लावल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक चांगलं उत्पन्न या जातीपासून मिळत आहे।